महत्त्वाची बातमी अमित ठाकरे यांनी फेसबुकवर पोस्ट केलेली आहे। ताजलँड्स हॉटेलमधील नगरसेवकांच्या मुक्कामावरून अमित ठाकरेंची आग पाडक पाहायला मिळाली आहे। आपल्याला निवडून दिलेल्या जनतेचे आभार मानायचे सोडून नगरसेवक ताजमध्ये आहेत। शिंदेच्या शिवसेनेच्या नगरसेवकांवर अमित ठाकरे यांनी हा हल्लाबोल केलाय। नगरसेवकांनी आता लोकांच्या समस्या सोडवायला सुरुवात करायला हवी होती, तर परंतु 5 स्टार हॉटेलच्या बंद दाराआड नगरसेवक आनंदाने कैद आहेत असं सुद्धा अमित ठाकरे म्हणतात। स्वार्थी राजकारण आणि राजकीय पळवापळवीमुळे हा प्रकार आहे का असा सवाल सुद्धा त्यांनी यावेळी उपस्थित केलाय। अमित ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदेंना सवाल उपस्थित केलेला आहे। लोकांच्या हितापेक्षा स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी सुरू असलेला हा तमाशा आहे अशा आशयाची पोस्ट त्यांनी केलेली आहे। अमित ठाकरे यांनी एक्सपोज काय केली आपण एक नजर टाकतोय। नगरसेवक बेपत्ता आहेत। काल निकाल लागल्यावर खरं तर लोकप्रतिनिधींनी आपल्या प्रभागामध्ये जाऊन जनतेचे आभार मानायला हवे होते, लोकांच्या समस्या सोडवायला सुरुवात करायला हवी होती। अमित ठाकरे यांची ही फेसबुक पोस्ट आहे, पण दुर्दैवाने ज्यांना जनतेने निवडून दिले ते आज 5 स्टार हॉटेलच्या बंद दाराआड आनंदाने कैद आहेत। अमित ठाकरे यांची ही फेसबुक पोस्ट आपण पाहतोय। त्याला नक्की कारण काय? स्वतःच्याच सहकार्यांवरचा अविश्वास, स्वार्थी राजकारण, या राजकीय पळवापळवीमुळे ज्या सामान्य नागरिकांनी मतदान केलं त्यांचा अपमान नाही होते का? किती खाली घसरणार आहे महाराष्ट्राचं राजकारण? असे बरेचसे खोचक सवाल अमित ठाकरे यांनी उपस्थित केलेले आहेत या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून। अमित ठाकरेंनी ही फेसबुकची पोस्ट करत शिंदे गटांच्या नगरसेवकांवर आणि एकनाथ शिंदे यांच्यावर सुद्धा टीका केली आहे। या सगळ्या नाटकामध्ये ज्या पर्यटकांनी स्वतःच्या कष्टाचे पैसे भरून हॉटेल बुकिंग केलंय त्यांना सुद्धा सुरक्षेच्या नावाखाली त्रास सहन करावा लागतोय। लोकांच्या हितापेक्षा स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी सुरू असलेला हा तमाशा आणि जनतेच्या पैशाची ही उधळपट्टी आता तरी थांबवा अशा आशयाची फेसबुक पोस्ट अमित ठाकरे यांनी केलेली आहे। आणि या संदर्भात आणखी जाणून घेऊन आमचे प्रतिनिधी श्रेयस आपल्या सोबत आहेत। श्रेयस, ही जी टीका केलेली आहे याला खूप महत्त्व प्राप्त होतं। आता काय नेमकं म्हणायचे अमित ठाकरेंना या पोस्टद्वारे? खऱ्या अर्थानं अमित ठाकरेंनी अनेक सवाल उपस्थित केले। त्याच्यातला पहिला सवाल म्हणजे 5 स्टार हॉटेल आणि पॉलिटिक्स हे पुन्हा एकदा महाराष्ट्राला मुंबईला पाहावं लागतंय का, हा सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित केलाय। त्यासोबतच नगरसेवक निवडणुकीनंतर जेव्हा नगरसेवक निवडून येतात त्यांचं काम आहे तरी काय, तर लोकांमध्ये जाऊन लोकांसाठी काम करणं, पण ते होतंय का हा प्रश्न चिन्ह पण त्यांनी उपस्थित केलाय। एकंदर पाहिलं गेलं तर ह्या नगरसेवकांना मागच्या 3 दिवसापासून ज्या हॉटेलमध्ये ताज हॉटेलवर ठेवलंय त्यांनी एक कार्टून पण पोस्ट केला आणि कार्टून पोस्ट करत ही पोस्ट टाकली आहे की जिकडे नगरसेवक ठेवण्यात आले तिकडे पर्यटक सुद्धा मुंबईत फिरायला येतात, त्या ताजलँडच्या पर्यटकांच्या प्रायव्हसीचं काय हा देखील प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। आणि या सगळ्यानुसार जेव्हा नगरसेवकांना लोकांसाठी काम करायचं असतं त्याच नगरसेवक या राजकारणामध्ये का गुरफळलेले जात आहेत हा प्रश्नचिन्ह सुद्धा अमित राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय। त्यामुळे आता याबद्दल काय रिस्पॉन्स शिंदे गटाकडून येतोय याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। त्यासोबतच सोशल मीडियावर ह्या पोस्टला आता व्हायरल स्वरूप मिळताना दिसतंय। अगदी श्रेयस, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। अमित ठाकरे यांची पोस्ट आपण नुकतीच पाहिली। ताजमधील नगरसेवकांच्या मुक्कामावरून अमित ठाकरेंनी एक फेसबुक पोस्ट केली।